निवडणूक आयोगाचे अध्यक्ष दिनेश वाघमारे उद्या आढावा बैठक घेणार। बैठकीमध्ये पुणे विभागातील निवडणूक तयारीचा आढावा घेतला जाईल। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही आढावा बैठक। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जाहीरनामा प्रसिद्ध। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध। परभणी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये 54 जागांपैकी 31 जागांवर नेत्यांचे कुटुंबीय निवडणुकीत, विद्यमान 12 सदस्य निवडणुकीच्या मैदानात। धाराशिवच्या आलूर जिल्हा परिषद गटात साडू विरुद्ध साडू लढत। आप्पासाहेब पाटलांना शोध देण्यासाठी भाजपनं थेट त्यांचेच साडू मदन पाटलांना रिंगणात उतरवलं। भाजपचे नेते माजी मंत्री बसवराज पाटलांची प्रतिष्ठा पणाला। पुणे महापालिकेच्या स्वीकृत सदस्य निवडीसाठी ऑनलाईन ना हरकत प्रमाणपत्र देण्याची प्रणाली सुरू। महापौर आणि उपमहापौर निवडीनंतर स्वीकृत सदस्यांची नियुक्ती केली जाणार। स्वीकृत सदस्यांच्या निवडीसाठी ना हरकत प्रमाणपत्र द्यावं लागेल। रत्नागिरीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रचाराचा दिवस। मात्र निवडणूक जवळ आली तरी सर्व पक्षांचा प्रचार थंडावला। मोठ्या नेत्यांच्या सभांअभावी वातावरण निर्मिती नाही। धुळे पालिकेच्या महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात। महापौर पदासाठी भाजपच्या वतीने डॉक्टर निशा महाजन, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर आणि मायादेवी परदेशी यांची नावं चर्चेत। मालेगावमध्ये इस्लाम पक्षाकडून महापौर पदासाठी 4 अर्ज दाखल। समाजवादी पक्षाकडून उपमहापौर पदासाठी 2 अर्ज। मालेगावात महापौर आणि उपमहापौर पदासाठी राजकीय चढाव। सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का। ठाकरेंच्या शिवसेनेचे तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे यांचा भाजप प्रवेश। अक्कलकोटमध्ये भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टींचं धक्कातंत्र। परभणीच्या बनबस जिल्हा परिषद सर्कल निवडणुकीच्या प्रचार सभेदरम्यान कार्यकर्त्याचा हृदयविकारानं मृत्यू। घटनेमुळे बनबस परिसरामध्ये हळहळ। खासदार प्रशांत पाडोळे यांचं शिरपूर नाक्यावरून फेसबुक लाईव्ह। नाक्यावरील अधिकारी ड्रायव्हरकडून पैसे घेत असल्याचा आरोप। अवैध वसुली बंद न केल्यास पंतप्रधानांसह नितीन गडकरींना तक्रार करू। प्रशांत पाडोळे यांचा अधिकाऱ्यांना इशारा। धाराशिवमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी अविनाश खापे निलंबित। राजन साळवे आणि अविनाश खापेंची ऑडिओ क्लिप व्हायरल। तर धाराशिवमध्ये शिवसेना हायजॅक केल्याचा आरोप खापेंनी केला। शहादामधील उभादगड या ठिकाणी पेवर ब्लॉकच्या कामासाठी 35 लाख रुपयांचा निधी मंजूर। मात्र काम न करता ठेकेदारानं बिल परस्पर काढलं, त्यामुळे नागरिक संतप्त। काम झालं नसताना परस्पर बिल अदा केल्यानं कारवाईची मागणी। कारवाई न केल्यास आमरण उपोषण करू असा ग्रामस्थांचा इशारा। अकोल्यात 11 फेब्रुवारीला धनगर समाजाची उच्चस्तरीय बैठक आणि मेळावा। आरक्षणाच्या लढ्याची पुढची दिशा ठरवण्यासाठी ही बैठक। आरक्षणाच्या प्रश्नांची दाहकता सरकारला समजावी यासाठी आगामी निवडणुकीत सरकार विरोधात मतदान करा। धनगर आंदोलक दीपक बोराढे यांचं हे आवाहन। नंदुरबार शहरवासियांच्या पाणीपट्टीमध्ये आता वाढ करण्यात आली आहे। पालिकांच्या निवडणुकीनंतर नंदुरबार शहरातील नागरिकांना पाणीपट्टीचा बोजा सहन करावा लागेल। 244 रुपयांची पाणीपट्टी वाढलेली आहे। आता 1006 रुपये 1250 रुपये करण्यात आलेले आहेत। वस्त्रोद्योग, हातमाग, हस्तकला उद्योगाला चालना द्यावी यासाठी मेगा टेक्सटाईलची उभारणी करणार। सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी 10,000 कोटींची तरतूद। अर्थमंत्र्यांची ही घोषणा। तर या उद्योगासाठी महात्मा गांधी ग्रामस्वराज्य अभियान राबवलं जाईल। अर्थमंत्र्यांची ही माहिती। कापूस उत्पादनासाठी आता नवीन योजना राबवल्या जातील। मत्स्य उत्पादनाला चालना देण्यासाठी 500 अमृत जलाशय तयार करतील। अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी ही मोठी घोषणा। नारळ, चंदन, काजूचं उत्पादन वाढवणार। काजूला जागतिक ब्रँड बनवणार। निर्मला सीतारामन यांची ही माहिती। नाशिकच्या निफाडमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्षांच्या उत्पादनात घट। द्राक्षांना 80 ते 100 रुपयांचा दर। द्राक्षांच्या नुकसानीमुळे उत्पादन खर्च निघणं मुश्किल। शेतकरी आर्थिक अडचणीत। नाशिकच्या मालेगावात बदलत्या वातावरणाचा कांदा उत्पादनावर परिणाम। कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव। कांदा उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता। मुक्ताईनगर आणि रावेर तालुक्यामध्ये गारपिटीमुळे शेतीचं मोठं नुकसान। गहू, हरभरा, मका ही पिकं जमीनदोस्त। शासनाकडून तातडीचे पंचनामे करून भरीव मदत मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी। जळगावच्या मुक्ताईनगर या ठिकाणी हरभऱ्याचं पीक जमीनदोस्त झालं आणि त्यामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान। रावेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे शेती पिकांचं नुकसान। गहू, हरभरा, मका, केरी हे पीक जमीनदोस्त। शासनाकडून तातडीने पंचनामे केले जावे अशी मागणी। तर बीडच्या परळी तालुक्यामध्ये बाजरीचं पीक बहरलं, पण पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत। चांदापूरमध्ये शेतकरी नागनाथ गायकवाड यांनी ऊसाच्या पिकात आंतरपीक म्हणून उन्हाळी बाजरीचं पीक घेतलं। भंडाऱ्याच्या पालानपूर या ठिकाणी आता शेतकऱ्यांचा अद्ययावत तंत्रज्ञानावर भर। गारव्यापासून टरबूज पिकाच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांकडून तंत्रज्ञानाचा वापर। वर्ध्याच्या सवंगणीच्या कामाला मजुरांच्या कमतरतेचा फटका। तूर सवंगणीला येणाऱ्या अडचणींमुळे शेतकरी मात्र त्रस्त।
केंद्रीय अर्थसंकल्पातून कांदा आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा. कांदा आयात निर्यात धोरण दीर्घकालीन जाहीर करा. नाफेड आणि एनसीसीएफची कांदा खरेदी खुल्या बाजारातून करा, शेतकऱ्यांची ही मागणी. अमरावती जिल्ह्यात उन्हाळ्याची चाहूल लागताच सिंचन प्रकल्पांवरील पाण्याचा ताण वाढण्याची शक्यता. जिल्ह्यातील 56 सिंचन प्रकल्पांमध्ये सध्या 68% जलसाठा. एक मोठा 7 मध्यम आणि 48 लघु सिंचन प्रकल्पांचा यामध्ये समावेश. चंद्रपूर या ठिकाणच्या चोरगावमध्ये वाघाच्या हल्ल्यामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू झाला. शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. ताडोबाच्या बफर क्षेत्रातल्या या महिन्यातला हा. परळीमधील आदर्श टोकवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने अजित पवार यांना श्रद्धांजली कार्यक्रमास गावातील ज्येष्ठ नागरिक, पोलीस पाटील, सरपंचांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने राहिले उपस्थित. शिक्षकांना पदोन्नतीसाठी टीईटी उत्तीर्ण असणं अनिवार्य. अहिल्यानगरमधल्या शिक्षक संघटनेच्या निर्णयाला हा विरोध. 30 ते 35 वर्ष सेवा दिल्यानंतर पुन्हा परीक्षा देण्यास भाग पाडणं चुकीचं. शिक्षक संघटनांची संतप्त प्रतिक्रिया समोर. पुण्याच्या भोरमध्ये 3 दिवसीय ग्रामदैवत वाघजाई देवीच्या यात्रेचा उत्साह. यात्रेनिमित्त मोठ्या उत्साहात देवीच्या काठी पालखीची मिरवणूक काढण्यात आली. महिलांनी देवीच्या पालखीची विधिवत पूजाही केली. आंबेगावच्या धामणीमध्ये माघ पौर्णिमेनिमित्त म्हाळसाकांत खंडोबा देवाच्या यात्रेचा उत्साह. 2 दिवस भरणाऱ्या या यात्रेमध्ये हजारो भाविक खंडोबाचं दर्शन घेत आहेत. यात्रेनिमित्त नवसाच्या बैलगाडा शर्यतीचंही आयोजन. गोंदियाच्या देवरीमध्ये सकल हिंदू समाजाची भव्य रॅली. मुस्लिम बांधवांकडून फुलांची उधळण करत स्वागत. जामा मस्जिद समोर हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन. नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याची तयारी सुरू. सिंहस्थ ध्वजस्तंभाची उंची 51 फूट आणि 31 फूट अशी असेल. ध्वजस्तंभाचा पाया साधा ठेवण्यात येणार. सिंहस्थ प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये हा निर्णय. माघ पौर्णिमेनिमित्त आता पुण्याच्या खेडमधील निमगाव खंडोबा मंदिरामध्ये भाविकांची मांदियाळी. राज्यभरातून भाविक खंडोबा मंदिरामध्ये दाखल. येळकोट येळकोट जय मल्हारचाही करण्यात आला जयघोष. वाशिमच्या काळामाता या ठिकाणी संत अवलिया महाराजांच्या यात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. देशभरातून भाविक दाखल. पंढरपुरात माघी यात्रेच्या निमित्तानं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात औसेकर महाराज फडाचे चक्री भजन सादर. औसेकर महाराज फडाची शेकडो वर्षांची मोठी परंपरा. अनेक भाविक चक्री भजनामध्ये सहभागी झाले. वर्ध्याच्या तुकडोजी महाराजांच्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त राज्यस्तरीय खंजिरी भजन स्पर्धा. ग्रामगीतेच्या माध्यमातून समाज जागृती व्हावी याकरता स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेमध्ये स्पर्धकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद. छत्रपती संभाजीनगर ते दिल्लीच्या उड्डाणामध्ये जय जय सीतारामचा झाला जयघोष. इंडिगोच्या विमानाला विलंब होत असल्यानं भक्तिगीतांवरती प्रवाशांनी धरला ठेका. व्हिडिओ सोशल मीडियावरती झाला व्हायरल. गोंदियामध्ये वाढतं प्रदूषण आणि ढासळत्या आरोग्याच्या पार्श्वभूमीवरती एक दिन सायकल के नाम मोहिमेच्या माध्यमातून 40 सायकल स्वारांचा डोंगरगड्यांकडे रवाना. तर आता सायकल रॅली मोहिमेमध्ये आता नगर परिषद अध्यक्षांनी स्वतः सायकल चालवली आणि याचाही सहभाग नोंदवला. बुलडाण्यामध्ये रोड सेफ्टी कॅम्पेन 2026 अंतर्गत पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या उपस्थितीमध्ये जनजागृती बाईक रॅली. जनजागृती रॅलीमध्ये पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग. गोंदियाच्या कचरागड या ठिकाणी आता यात्रा उत्साहात. हाजरा फॉलवरती पर्यटकांची मोठी गर्दी. श्रद्धा आणि निसर्गाचा संगम यात्रेसोबत हाजरा धबधबा ठरतोय आकर्षणाचा विषय. वाशिमच्या ब्रह्मा गावामध्ये दारूबंदीबाबत मतदान घेतलं जाणार. ग्रामस्थ आणि महिलांच्या मागणीनुसार मतदान घेतलं जाणार. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांची ही माहिती. बुलडाणा शहरापासून त्रिशरण चौक ते खामगाव रस्ता खड्ड्यांचा कहर. खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका वाढला. प्रवासी आणि नागरिकांकडून रस्त्यांची दुरुस्ती करण्याची. मध्ये नावाशिवा वाहतूक शाखेकडून रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त जनजागृती कार्यक्रम. कार्यक्रमात 100हून अधिक हेल्मेटचं वाटप. मीरा भाईंदरमध्ये वोखाट हॉस्पिटल आणि काश्मीरा वाहतूक पोलिसांकडून रस्ते सुरक्षा मोहीम. यावेळेस वोखाट हॉस्पिटल आणि पोलिसांकडून अनोख्या पद्धतीनं हेल्मेटचं वाटप. मोहिमेदरम्यान 250 चालकांना हेल्मेटचं वाटप करण्यात आलं. जेजुरीमध्ये भंडारा विक्रेता आणि भाविकांमध्ये तुफान हाणामारी. काठ्यांनी एकमेकांना मारहाण केल्याचा व्हिडिओ झाला व्हायरल. वाशिममध्ये चोरी आणि घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी राबवलेल्या मोहिमेला मोठं यश. विविध चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत 9,09,000 रुपयांचा मुद्देमाल करण्यात आला हस्तगत. नांदेडच्या मुदखेडमध्ये गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उपशावरती महसूल आणि पोलीस प्रशासनाची कारवाई. जिलेटिनच्या साह्यानं 7 बोटी नष्ट. 75 लाखांचा मुद्देमाल करण्यात आला जप्त. लोणावळा शहरात कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट, फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या काचांच्या वाहनांवरती कारवाई. लोणावळा शहर वाहतूक पोलिसांनी ही कारवाई केली. 98 वाहनांवरती थेट करण्यात आली कारवाई. गोंदियाच्या राजनांदगाव या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून मोठी कारवाई. 3 आरोपींना अटक केली. 7 मोटरसायकलींसह 4 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल करण्यात आला जप्त. श्रीरामपूर शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेत चोरी. चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच रात्री अचानक एकाच वेळी 3 सोन्यांची दुकानं फोडली. चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. आरोपींचा शोध सुरू.
नाशिकच्या सिडकोमध्ये दहशत माजवणाऱ्या टोळीची पोलिसांकडून 12 आरोपींची धिंड. हातात बेड्या घालत जिथे दहशत माजवली होती त्याच ठिकाणी पोलिसांकडून काढण्यात आली धिंड. नाशिकमध्ये पोलीस सेवेतून बडतर्फ केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला. शहरातील द्वारका सर्कल या ठिकाणी एका हॉटेलच्या खोलीमध्ये हा मृतदेह आढळला. नागपूरच्या कपिलेश्वर मंदिर संगमावरती 17 वर्षांचा मुलगा पाण्यात बुडाला. तरुण कुटुंबासोबत दर्शनासाठी आलेला होता आणि या दरम्यानच मृत्यू झाला. अहिल्यानगरमध्ये नायब तहसीलदारानं आत्महत्या केल्याचं समोर. जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री सहायता निधी विभागाचे नायब तहसीलदार किरण रामदास देवतरसे यांची आत्महत्या. MIDC पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद. पुण्यातील तरुणीचे AIद्वारे फोटो मॉफ करून खंडणी मागणाऱ्याला अटक. पुण्याच्या हिंजवडीतून आरोपीला अटक. गणेश पातलवार असं अटक केलेल्या तरुणाचं नाव. धुळे पोलिसांची ही कारवाई. आरोपीने 50,000च्या खंडणीची मागणी केल्याची माहिती. नाशिकच्या इगतपुरीमधील कथित 400 कोटींच्या कंटेनर दरोड्याप्रकरणी फरार आरोपी किरण सावला पोलिसांना शरण. आरोपी किशोर सावला याला आता 3 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी. सांगलीमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक ACBच्या जाळ्यात. हद्दपार प्रस्ताव रद्द करण्यासाठी आता 6 लाखांची लाच घेतलेली सहाय्यक पोलीस निरीक्षक गुरवसह त्यांच्या एका साथीदाराला करण्यात आली अटक. भंडाऱ्याच्या वरठी पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल करून आरोपी केल्यानं माजी पोलीस पाटलांचं उपोषण. पंच म्हणून बोलवत आरोपी केल्याचा आरोप. तर जोपर्यंत अन्याय दूर होणार नाही तोपर्यंत माघार नाही. माजी पोलीस पाटील प्रीतम चव्हाण यांच्या रस्ते अपघातात 10 वर्षांमध्ये तब्बल 4,000 जणांचे बळी. 2016च्या तुलनेत मृतांचा आकडा 199ने कमी झाला. वाहतूक पोलिसांच्या उपाययोजनांमुळे अपघातांचं प्रमाण घटल्याचं. नागपूरच्या भांडेवाडी डम्पिंग यार्डमधील साचलेल्या कचऱ्याला आग. अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश. गेल्या 9 महिन्यांमधली ही आग लागल्याची दुसरी घटना.